आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शक्तिपीठाविषयी माहिती सांगत आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे। ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र क्षात्रतीर्थाची स्फूर्ती देवता, प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिव छत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते, तर काहींच्या मते हे 17व्या किंवा 18व्या शतकातील मंदिर आहे। नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानी मातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात। येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा म्हणतात। जगदेव परमार हा महान देवयुक्ताने आपले मस्तक 7 वेळा देवीला अर्पण केले अशी श्लोक रचना या दरवाजावर कोरली आहे। सभा मंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे। अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे। सभा मंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून चांदीचा पलंग आहे। श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो। अशा प्रकारे तुळजापूरच्या तुळजाभवानीला 3.5 शक्तिपीठामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुळजाभवानीचा उदो उदो लिहायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।